बजरंग सोनावणेंच्या पत्रानंतर बीडमधील रस्त्यांची चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। दिल्लीतील एक पथक बीडमध्ये दाखल झालेले विविध ठिकाणच्या रस्त्यांचे सॅम्पल घेतले जात आहेत। खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं होतं। अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाची चौकशी करण्याची मागणी जी आहे ती खासदार सोनावणे यांनी केली होती। जालन्याच्या जाफराबादमधील कुंभारजरी जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था आहे। शाळेच्या 4 वर्गखोल्या मोडकळीस आल्यात। पावसामुळे शाळेला गळती झाली। शाळेचं छत कोसळण्याची भीती यामुळे वर्तवली जाते आणि शाळेत वारंवार साप निघत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत। नाशिकमधील शालार्थ आयडी प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली। संशयित आरोपी प्रशांत वाडिलेला धुळ्यातून अटक केल्याची माहिती समोर येते। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं प्रशांत वाडिलेला अटक केलेली आहे। जुलै महिना अर्धा उलटला तरी जळगावात 38 टँकरने पाणी पुरवठा सुरूच आहे। भुसावळ, जामनेर, पारोळा तालुक्यात पाण्याची टंचाई कायम आहे। जामनेर तालुक्यात सर्वाधिक 25 टँकरने पाणी पुरवठा होतोय। तर पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार। पार्थ पवार यांचा कायनाथ धर यांच्याशी साखरपुडा होतोय। पुण्यात 29 जुलैला पार्थ पवार कायनाथ धर यांचा साखरपुडा होणार आहे। पुण्याच्या हडपसरमध्ये वारीत वारकऱ्यांच्या शिस्तीचं दर्शन झालेलं आहे। मोठ्या गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट करून दिली। फुरसुंगी रस्त्यावर माऊलींच्या पालखीत रुग्णवाहिका अडकली होती आणि या रुग्णवाहिकेला वारकऱ्यांनी वाट करून दिली। अमरावतीच्या बडनेरा उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद सुरू आहे। रेल्वेच्या अधिकृत पत्रिकेत खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव तर रवी राणा यांच्या निमंत्रणातून खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव गायब झालंय। 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं रविवारी लोकार्पण होणार आहे।